तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 11वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग 11वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग 11वी प्रकरण 3 कंपनीची स्थापना या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये बराच भाग घेतला. आता आपण या भागामध्ये कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे अभ्यासणार आहोत. तर बघा मग, कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे. तर व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे, प्राथमिक करार करणे, प्रथम संचालकांची नेमणूक करणे. तर या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रथम बघूया, व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे. प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधीच्या शोधात असतात. ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील व्यवसायाचे स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार व्यवसाय आराखडा तयार करत असतात. त्यानंतरचा टप्पा आहे कंपनीच्या प्रवर्तनातील नंबर 2चा टप्पा आहे आर्थिक नियोजन करणे. ठरविलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम, भांडवल उभारणीचे स्रोत यावर विचार केला जातो. तर आर्थिक नियोजनामध्ये भांडवलाची रक्कम, भांडवल उभारणीचे वेगवेगळे स्रोत याचा विचार केला जातो. तसेच ठरविलेल्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे व व्यवसायाचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवर्तक आर्थिक नियोजन करत असतात. त्यानंतर घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. तर कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज घटनापत्रक व नियमावली चे मसुदे तयार केले जातात. सदर दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. तर प्राथमिक करार करणे 4 नंबरचा टप्पा आहे प्राथमिक करार करणे. प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. तर यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. त्यानंतरचा 5वा टप्पा आहे प्रथम संचालकांची नेमणूक. प्रवर्तक प्रथम संचालकांची नेमणूक करतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. प्रवर्तक प्रथम संचालकाची नेमणूक करतात.
प्रवर्तक प्रथम संचालकाची नेमणूक करतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. प्रवर्तक बरेचदा किंवा बऱ्याचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. प्रवर्तक बरेचदा किंवा बऱ्याचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. आता कंपनीची नोंदणी अवस्था. तर पहिला टप्पा बघितला आपण, कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पा. त्यानंतर कंपनीची नोंदणी अवस्था. तर व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचा उद्देश व आवश्यक भांडवल. व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचा उद्देश व आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करावयाची ते ठरवतात. उदाहरणार्थ खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी. आता कंपनीच्या नोंदणीतील टप्पे. कंपनीच्या नोंदणीतील टप्पे कोणते आहेत बघा. तर पहिला टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे. त्याला आपण DSC असे म्हणू. त्यानंतरचा टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCA कडे नोंदविणे. त्यानंतरचा टप्पा आहे संचालक ओळख क्रमांक मिळविणे, DIN. आणि त्यानंतरचा टप्पा आहे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. त्यानंतरचा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावली अंतिम स्वरूप देणे. आणि नंतरचा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक, दिनांक. त्यानंतरचा टप्पा आहे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे, पत्त्यासंबंधी सूचना, वैधानिक घोषणापत्र, कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे, नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे. तर जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 11 स्टेप्स यामध्ये येतात. तर 11 टप्पे यामध्ये येतात. तर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे, DSC म्हणजे काय. तर DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. तर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे हा जो काही पहिला टप्पा आहे त्या संदर्भात आपण चर्चा करू. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर दुसरा टप्पा आहे किंवा दुसरी स्टेप आहे संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावरील नाव MCA कडे नोंदविणे. संचालकाच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते.
तर कंपनी व्यवहार मंत्रालय, त्यास आपण इंग्रजीत म्हणतो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. तर संचालकाच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद MCAकडे करणे आवश्यक आहे. MCA प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक DIN. आता DIN म्हणजे काय? डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. संचालक ओळख क्रमांक, वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची नोंद ठेवते. MCA प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक, DIN म्हणजे काय? डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, वैयक्तिक म्हणजे संचालक ओळख क्रमांक, नंबरऐवजी आपण क्रमांक म्हणूया. संचालक ओळख क्रमांक, वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची नोंद ठेवते. तर त्यानंतर संचालक ओळख क्रमांक DIN मिळविणे. प्रस्ताविक कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळख क्रमांक DIN नाही, अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स MCA पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी SPICE 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. तर आता डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे TIN शॉर्ट फॉर्म, कंपनीच्या संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी DIN नंबर दिला जातो. तर त्यानंतर कोणता शब्द या ठिकाणी नवीन आला त्याचं स्पष्टीकरण मी करणारच आहे. SPICE. तर त्याचं स्पष्टीकरण मी शेवटी देतो वाटल्यास. तर कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. तर आपण SPICE 32 फॉर्मचा नेमका अर्थ काय आहे ते बघून घेऊ. तर त्याचा अर्थसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेच. सिग्नेचर नाही, SPICE सिम्प्लिफाइड, S फॉर सिम्प्लिफाइड, P फॉर प्रोफार्मा and I for incorporating, C for company आणि शेवटचं E for इलेक्ट्रॉनिकली. सिम्प्लिफाइड प्रोफार्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली SPICE. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली. त्याचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली. सिम्प्लिफाइड प्रोफार्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली SPICE. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? संचालक ओळख क्रमांक DIN मिळविणे. प्रस्ताविक कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळख क्रमांक
DIN नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स MCA पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी SPICE 32 म्हणजेच कंपनीला काय करावं लागतं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली फॉर्म 32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर कळालाच आहे तुम्हाला. DIN कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी DIN दिला जातो. कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक RUN रन रिझर्व युनिक नेम फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे CRC केंद्रीय रजिस्ट्रेशन सेंट्रल विहित शुल्कासह पाठवितात. www.mca.go.in ही त्याची वेबसाईट आहे. तर पुन्हा एकदा बघा, कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. प्रास्ताविक कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रिझर्व युनिक नेम फॉर्ममध्ये म्हणजे रन फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे CRC सेंट्रल रजिस्टर सेंटर असं पाहिजे, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटरकडे विहित शुल्कासह पाठवितात. www.mca.government.in तर केंद्रीय नोंदणी केंद्र सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर CRC कंपनीच्या नोंदणीसाठीच्या सुविधा जलद पुरविणारे, विशेषतः कंपनीचे नाम आरक्षित डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासाठीचे केंद्र. प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावे अनुक्रमे केंद्रीय नोंदणी कार्यालयाकडे पाठवितात. केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते. केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 मिनिटांसाठी आरक्षित ठेवते. तर घटनापत्रक व नियमावली. कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागतात. या दस्तऐवजांमध्ये कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबींचा आणि नियमांचा उल्लेख असतो. प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदे तज्ज्ञ इत्यादी व्यक्तीची मदत घेतात. सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारांमध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भाग बाजाराकडे स्टॉक एक्सचेंजकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवितात. आता आपण या ठिकाणी थोडंसं थांबूया आणि काही भाग आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ. तर थांबूया. जय हिंद.